चव्हाण साहेब, 2 दिवसापूर्वी आपल्या गावात पूर येऊन गेला. त्या संदर्भामध्ये शासनाने काय उपाययोजना करावी असं आपल्याला वाटतं? गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या चांदुरीच्या नदीकाठी खूप मोठ्या प्रमाणात पूर त्या ठिकाणी सर्व आपल्या परिसरामध्ये येऊन गेला. त्या पुराच्या याने सर्व आपल्या बांधवांच्या घरामध्ये त्या ठिकाणी 2-3 दिवस त्या ठिकाणी पाणी होतं. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की या ठिकाणी काही वैद्यकीय उपाययोजना असतील किंबहुना हे जे रहिवासी आहेत यांना संगोपनासाठी किंवा यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये यांना चांगली त्या ठिकाणी मदत करून यांना यातून बाहेर पडण्यासाठी आपण यांच्या सोबत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. जर समजा आपण त्यांच्या सोबत नाही राहिलो, आज आज या साधारणतः 15 दिवसापासून पूर्णपणे पावसाचंच सावट आहे. हे सगळे माणसं मोलमजुरी करून आपला प्रपंच त्या ठिकाणी करताय. 15 दिवसापासून यांना त्या पावसामुळे कुठं मोलमजुरी करता येत नाही किंवा काय करता येत नाहीये. म्हणजे आजच्या कंडिशनला यांना स्वतःच्या दिनचर्येपासून, खानपानापासून सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी त्यांना कमतरता भासणार आहे. तर त्या ठिकाणी आम्ही ग्रामपालिका त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत त्या ठिकाणी 3-4 दिवसापासून आम्ही विस्थापितांना करतोच आहे. पण शासनाने पण याच्याकडे थोडं लक्ष देऊन यांना काय मदत करता येईल, यांना रेशनचा मोठ्या प्रमाणात रेशन म्हणा किंबहुना एक मोठी अशी आर्थिक मदत जी असेल यांना याच्यातून सावरण्यासाठी किंवा यांना त्यातून थोडंसं उभारणी देता येईल अशी काहीतरी मदत शासनाने त्या ठिकाणी करावी अशी मी तुम्हाला यातून विनंती करतो. तसेच हा जो विषय आहे पुराचा या ठिकाणी एक अशी खंबीर किंवा एक खूप मोठी उपाययोजना करून कायमस्वरूपी हा प्रश्न कसा निकाली निघेल जेणेकरून या सर्व बांधवांना दरवर्षी या गोष्टीचा सामना करायला लागतो आणि यांना यांचे कुटुंब इथून हलवायला लागतात किंबहुना याच्यातले काही माणसं आजारी पडतात, त्यांना सगळ्यांना त्रास होतो. तर याच्यासाठी काहीतरी खंबीर अशी उपाययोजना करून हा प्रश्न उपस्थितच होणार नाही. अशा उपाययोजना त्या ठिकाणी शासनाकडे खूप मोठ्या पद्धतीची अधिकारी असतात, त्यांच्याकडे सगळं नियोजन असतं. त्यांनी आपल्या या गावावरती लक्ष देऊन चांदोरी असेल, सायखेडा असेल, पूर्ण आपला जो गोदाकाठ असेल, जिथं जिथं असं विस्थापन करायला लागतं अशा सगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी चक्कर मारून याच्यासाठी काय मोठ्या उपाययोजना करायला लागतील त्या उपाययोजना कराव्या असं मी तुम्हाला विनंती करतो. नाशिक जिल्ह्यातील चांदोरी आणि सायखेडा जसं तालाबाजप्रमाणे सण उत्सव साजरे केला जातो, तसं चांदोरी सायखेड्यामध्ये पूर हा एक मोठं संकट बनलेलं आहे. त्याकडे आपण नाशिक जिल्ह्याच्या वतीने चांदोरीच्या ग्रामस्थांच्या वतीने सरकारला काय आव्हान कराल? या ठिकाणी दरवर्षी सायखेडा आणि चांदोरीच्या जनतेला पुराचा फटका बसतो आणि ग्रामपंचायत लेवलला त्यांना मदत केली जाते. परंतु मी शासनाला ह्या ठिकाणी आवाहन करतो, हा दरवर्षी जनतेच्या जीवाशी खेळणारा हा प्रसंग आहे. हा कायमस्वरूपी कुठली तरी उपाययोजना करून आणि हा बंद करावा आणि जनतेच्या आरोग्याला आणि जनतेला संकटाशी जो सामना करावा लागतो त्याच्यातून यांचा योग्य प्रकारे असा कुठंतरी त्यांचं नियोजन करून त्यांना कुठंतरी राहण्याची योग्य जागा करावी. शासनाने जर ठरवलं तर या विस्थापितांना प्रस्थापित करण्याचं काम अगदी छोटं आहे, पण शासनाने मनावर घेतलं पाहिजे. या ठिकाणी सरपंच साहेब आहे, आमचे सगळे नेते आहे आणि गेली 15 दिवसापासून चांदोरी ग्रामपंचायत अत्यंत पोटतिडकीने ह्या जनतेच्या सुखादुःखात उभी आहे. परंतु ग्रामपंचायत लेवलला जे जे करता येईल त्यांचे जेवढे अधिकार आहे तेवढे ते करतात. पण शासनाने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन या विस्थापित लोकांना प्रस्थापित कसं करता येईल याचा प्रयत्न करावा असं मी शासनाला या ठिकाणी आवाहन करतो.